राष्ट्रगीत शुरू करेंगे। शुरू कर। तीन वाजवायचे स्काउट बांधव आपण आपले अर्जुन संवादे पंचदशोऽध्यायः ऊर्ध्वमूलमदस्याक मश्वस्त प्राहुरपेय छन्दांसि यस्य पर्णानि चाति रज संप्रतिष्ठा अश्वस्तमेन सुविरूढमूल वशंकशस्त्रेण गुणेन चित्वा ततः पदं तत्परिमार्गितव्यं यस्मिन् पदमव्ययं तत् न तद्भासयते सूर्यो न शशाङ्को न पावकः यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातनः मनश्रेष्ठानीन्द्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति शरीरं यद वाप्नोति उपसेवते उत्क्रामन्तं स्थितं वापि भुञ्जानो वा गुणान्वितं विमूढानानु पश्यन्ति ज्ञानचक्षुषा। धन्यवाद। माझ्या मते आपल्या तोडपाठ आहे की मंदिराची अशी घटना होती की सगळ्या शिक्षकांनी वाजवलेली होती। बालपणात रममाण झालोय। यानंतर मी गुरुजनांना विनंती करतो की कृपया कार्यक्रम स्थळी हॉलमध्ये आपण प्रस्थान करावं। विद्यार्थ्यांनी कृपया मंच भी
शाबाशिया 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 सच होने की खातिर जो सपने कीमत मांगेंगे जाग के रातें कीमत भर देना जब नजदीक से देखें तो खुशियों के आंसू आए तू नजरों को वो मंजर देना खूबी एक ही एक दिन मिटाएगी तेरी हजार खामियां करके दिखा कमाल वो आके ज़मीं पे देख जाए आसमां शाबाशिया 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 हॅलो सुस्वागतम पाहुण्यांच्या आगमनाने हर्ष सामला मनमंदिरा पाहुण्यांच्या आगमनाने हर्ष सामला मनमंदिरा तरी तो प्रेम भावे आपले स्वागत हे विद्यामंदिरा फुलांच्या वर्षावात पारंपरिक वाद्य संगीताच्या सुमधुर अशा निनादात आमच्या आयुष्याला दिशा देणाऱ्या ज्ञानाचा प्रकाश देणाऱ्या वाटा पुन्हा तोच सोबती काळाच्या ओठात हरवलेली तीच निखळ नाती आज पुन्हा जागवूया शाळेतल्या त्या सोनेरी आठवणी अश्रू सुखाचे डोळ्यात आणि ओठावर फक्त नसेल आजच्या या कार्यक्रम त्याच पद्धतीने प्रत्येक कार्यक्रम हा पार पडण्यासाठी कार्यक्रमाला अध्यक्षस्थानाची आवश्यकता असते आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष शशविहार संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर सत्यजित पूर्णपात्रे सर यांनी स्वीकारावे अशी मी त्यांना विनंती करतो 2005-06 सर्व मित्र परिवार सर्व गुरुजन वर्ग हे उपस्थित आहे सर्व शिक्षक व सर्व शिक्षकेतर कर्मचारी आणि आपण कधी एवढे मोठे झालो असा प्रश्न पडलेले माझे सगळे माजी विद्यार्थी
आले गोडे स्नेह आनंदाची झाली आहे हो. यानंतर आपण शाळेत आल्यानंतर आपण आपल्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी शाळेचा परिपाठ हा आपण घेतलेला आहे. यानंतर जे काही दिवंगत आहेत, सुरुवातीला आपण जे आता आपल्या शाळेच्या कुटुंबातील अत्यंत प्रिय आदरणीय व शिक्षक आपल्या विद्यालयातील शांतीलाल परदेशी सर, देवरे मॅडम आणि शिंपे सर तसेच आपल्या हे आज आपल्यात नाही आहेत म्हणून आपण सर्वांनी त्यांना 2 मिनिटं उभं राहून जागेवर श्रद्धांजली देत आहोत. शांती शांती शांती. सरस्वती पूजन आणि दीप प्रज्वलन याने आपण कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत. या कुंदेन्दु तुषार हार धवला, या शुभ्र वस्त्रावृता, या वीणावर दंड मंडित करा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिः देवैः सदा वन्दिता, सा मां पातु सरस्वती भगवती, निःशेष जाड्यापहा. शुक्लां ब्रह्म विचार सार परमा, आद्यां जगद्व्यापिनीं, वीणा पुस्तकधारिणीम् अभयदा, जाड्यान्धकारापहा. हस्ते स्फाटिकमालिकां विदधतीं, पद्मासने संस्थितां, वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं, बुद्धिप्रदां शारदाम्. आणि 2005-2006 डॉक्टर KPMP कामाला लागले. व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम सगळीकडे सर्च ऑपरेशन सुरू झालं. सर्व जुने मित्र मैत्रिणी ग्रुपवर जोडले गेले आणि प्रत्येकाने आपापल्या प्रणय जबाबदारी घेऊन कामाला सुरुवात केली. आणि बघता बघता आजचा तो मंगल दिन उजाडला 21 डिसेंबर 2025. सर, मॅडम, मला सांगायला आवडेल, आम्ही सगळेच आमच्या आयुष्यात आनंदी आहोत, यशस्वी आहोत, अजून उत्तुंग भरारी घेण्यासाठी प्रयत्नशील आहोत. नामांकित इन्स्टिट्यूटमधून पदव्युत्तर पदवी घेऊन नामांकित कंपन्या, व्यवसाय क्षेत्रामध्ये आपले विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये पदार्पण केलेलं आहे. त्यांनी तिथे देखील ते आपल्या कामाचा ठसा उमटवत आहे. आम्ही उत्तम गृहिणी देखील आहोत. पण आपल्या या शाळेने बाल आणि किशोर वयात केलेली संस्कारांची शिदोरी यामुळे हे सारं शक्य आहे. या शाळेनेच आमच्या जीवनाचा पाया रचला. गुरुजनांनी शिकवलेले पाठ, केलेले उपदेश, प्रसंगी केलेली शिक्षा सुद्धा या सर्वांचा परिवार की आम्ही विद्यार्थी इथपर्यंत पोहोचलो. आणि यासाठी शिक्षकांप्रती असणारी आमची कृतज्ञता व्यक्त करणारं कृतज्ञता पत्र लखोटा आम्ही आमच्या लाडक्या शिक्षकांना देऊ इच्छितो.
पत्राचं वाचन करण्यासाठी आपला मित्र राहुल पारवे याने याचे वाचन करावे अशी मी त्याला विनंती करते. आजच्या कार्यक्रमाप्रसंगी आपण शिक्षकांना जो सन्मान देणार आहोत, जे सन्मानपत्र देणार आहोत, त्याचं थोडक्यात वाचन मी आपल्यासमोर करणार आहे. गुरुविन न मिळे ज्ञान, गुरुविन न मिळे ज्ञान, ज्ञानाविन न होई सन्मान. ज्यांच्यामुळे उजळले जीवन, असे तुम्ही आमचे दैवत महान. आपल्या कार्याचा गौरव करण्यासाठी हे सन्मानपत्र मी वाचतो. आपल्या चरणी नतमस्तक होऊन शब्द सुमने अर्पण करतो. आदरणीय मुख्याध्यापक महोदय, सन्माननीय शिक्षक वृंद आणि प्रिय शाळा परिवार, आजच्या या स्नेह संमेलनाच्या पावन प्रसंगी आम्ही माजी विद्यार्थी आपल्या शाळेबद्दल आणि शिक्षकांविषयी मनात दाटून आलेले भाव शब्दात मांडण्यासाठी एकत्र आलो आहोत. जीवनाच्या प्रवासात कितीही उंच भरारी घेतली तरी ज्या ठिकाणाहून पंखांना बळ मिळाले त्या शाळेचे ऋण सोडविणे अशक्य आहे. ही शाळा फक्त शिक्षण देणारे मंदिर नव्हे, तर आपल्याला संस्कार, स्नेह आणि जीवनाचे मूल्य सांगणारी मार्गदर्शक दीपस्तंभ आहे. ज्या वर्गखोलीत आपण पहिल्या अक्षरांचा अभ्यास केला, ज्या मैदानावर आपल्या खेळांचे स्वप्न उगवले, ज्या ग्रंथालयात आपण ज्ञानाच्या दीपांना प्रज्वलित केले, त्या प्रत्येक कोपऱ्यातून आजही आपल्या आठवणींचा गंध येतो. प्रिय शिक्षकांनो, आपण फक्त विषय शिकवणारे नाही, तर जीवनाचे मार्गदर्शक आहात. आपल्या शिकवणुकीतून आम्हाला केवळ ज्ञान मिळाले नाही, तर मनोबल, शिस्त, सहकार्य आणि मानवतेचे महत्त्व समजले. आपली साधेपणाची माया, कठोर पण प्रेमळ शिकवण आणि प्रत्येक विद्यार्थ्यांच्या यशावर असलेली आपली खरीखुरी आनंदाची अनुभूती आजही आमच्या हृदयात जिवंत आहे. या शाळेत घालवलेले प्रत्येक क्षण, प्रत्येक शिकवण, प्रत्येक हसण्याचे क्षण, आपल्याशी मिळवलेले मैत्रीचे बंध, हे सर्व अनुभव जीवनभर आमच्या बरोबर राहतील. आज आपण जरी वेगवेगळ्या मार्गांनी पुढे गेलो असतो, तरी हृदयात शाळेची आठवण आणि शिक्षकांचा स्नेह नेहमीच जपून ठेवलेला आहे. सर्व शिक्षकांना आणि शाळेला आमच्या मनाच्या खोल कोपऱ्यातून दिलेली ही कृतज्ञता. आपल्या असंख्य जीवनाच्या भिसांमुळेच आम्ही जीवनाच्या प्रत्येक वळणावर आत्मविश्वासाने उभे राहू शकलो आहोत. आपल्या मार्गदर्शनानेच आम्हाला नेहमी फक्त उत्तरेच नव्हे, तर प्रश्न विचारण्याचे सामर्थ्यही मिळाले. ज्ञानदीप ते पेटविले गुरुनाथांनी प्रेमपुंजी. ज्ञानदीप ते पेटविले गुरुनाथांनी प्रेमपुंजी. चुकलो तेव्हा समजाविले धरुणी हात कोमलांची. जीवनाची ही वाट चालता तुमचीच प्रेरणा सोबती. शाळेचे देणे अमोल आहे, ऋण तुमचे फेडविना कधी, ऋण तुमचे फेडविना कधी. शाळेच्या या आठवणींमध्ये आम्ही नेहमीच परत येतो आणि प्रत्येक शिक्षकाची मृदू स्मिते, प्रत्येक वर्गखोलीतला गंध, प्रत्येक शाळेच्या गजराचे स्वर हे आमच्या जीवनात अमूल्य ठेवा बनले आहे. आपल्या सर्व शिक्षकांना व शाळेला ही कृतज्ञता सदैव आमच्या हृदयात जिवंत राहील. आम्ही आपले ऋणी आहोत. ज्ञानाच्या, संस्काराच्या आणि प्रेमाच्या या सर्व संपन्न देणगीसाठी. ज्ञानाच्या भिसांनी आम्हाला फुलविले, संस्कारांच्या मातीने मोकळे पाणी दिले. आपल्या मार्गदर्शनानेच आत्मविश्वासाची उंची गाठली.
शाळेच्या प्रेमळ कुशीत जीवनाचे रंग उधळले, जीवनाचे रंग उधळले. आज आम्ही वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असलो तरी आमच्या यशाच्या मुळाशी आपल्या शाळेची शिकवण आहे. आपण दिलेल्या ज्ञानाने आमची वाट उचलली आणि इथल्या संस्कारांनी आमची दिशा योग्य ठेवली. म्हणूनच या पवित्र शिशुविहार शिक्षण संस्थेच्या डॉक्टर काकासाहेब पूर्णपात्रे माध्यमिक विद्यालयास आम्ही मनपूर्वक वंदन करतो. या स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून आम्ही सर्व शिक्षकांना आणि शाळा परिवारास सांगू इच्छितो की आपण जे दिले ते अमूल्य आहे. आपण जे दिले ते अमूल्य आहे. आपल्या ऋणात आम्ही सदैव बांधील आहोत, सदैव बांधील आहोत. आपलेच आज्ञाधार डॉक्टर काकासाहेब पूर्णपात्रे माध्यमिक विद्यालय चाळीसगाव माजी विद्यार्थी संघ सन 2005-06. धन्यवाद. या शिक्षकांना जे काही सत्काराप्रती आपण देणार आहोत त्याचे काही शब्द हे आपल्यासमोर मी मांडले. यानंतर पत्र नाहीये, हे तर आमच्या मनातील आपल्यासाठीच्या भावना आहेत आणि या भावनांचा सत्कार स्वरूपात स्वीकार करावा अशी मी आपल्या सगळ्यांना विनंती करते. मित्रांनो, हे स्वागत शाळेच्या नियमात शिस्तबद्ध पद्धतीने आणि टाळ्यांच्या कडकडात म्हणजे 3 टाळ्या 3 वेळेला. चाळीसगावामधील पहिले न्यूरोलॉजिस्ट, उत्कृष्ट टेनिसपटू, चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीचे माजी संचालक आणि रोटरी क्लबच्या माध्यमातून पूर्णपात्रे घराण्याचा सामाजिक वारसा जपणारे डॉक्टर सत्यजित पूर्णपात्रे सर यांचे स्वागत आपला मित्र अजय सूर्यवंशी यांनी करावे अशी मी त्याला विनंती करते. नाबम वाचनालयाच्या संचालिका आणि नुकतंच त्यांना नाट्य परिषदेचा रचना या भूमिकेसाठी अभिनयाचा रौप्य पुरस्कार जाहीर झालाय अशा डॉक्टर शुभांगीताई पूर्णपात्रे काही कारणास्तव येऊ शकल्या नाही, तरी या पुरस्कारासाठी आपण टाळ्यांच्या गडगडात त्यांचे स्वागत करूया. यांचे स्वागत करण्यासाठी राहुल पालवे यांना बोलवण्यात येत आहे. दादा थोड़ा इकडे भैया 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 दादा तुम्ही त्या साईड समोर 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 आपल्या शाळेची धुरा सांभाळून अमूलाग्र बदल घडविणारे परदेशी सर यांचे स्वागत पवन पवार यांनी करावे. बघा समोर मॅडम समोर
बघा समोर फुलगुच्चे मॅडम समोर बघा मॅडम समोर सर्वांचे आवडते चित्र त्यांच्या एंट्रीने आपण सायकली सुद्धा बाजूला करू घेतली. बघा समोर इकडे अशा डॅशिंग मनोज सूर्यवंशी सर यांचे स्वागत आमचे मित्र अभिजित निकम यांनी करावे अशी मी त्यांना विनंती करतो. DJ आशिष SK ओळखले जाणारे व्यक्तिमत्व देसले सर यांचे स्वागत विद्यालयाचे माजी विद्यार्थी तुषार वाबळे यांनी करावे अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद. विद्यालयाचे इंग्रजी विषयाचे अध्यापक ज्यांच्या विषयाला एक नव्हे तर तब्बल 4 वह्या आपण केलेल्या आहेत रंगवलेल्या आहेत आणि तेच आज रोजी आपल्याला माहिती आहे असं विद्यालयाचे उपशिक्षक बोरसे सर यांचे स्वागत माजी विद्यार्थी अमोल ताराचंद पाटील यांनी करावे. सर्व काम सोडून त्यांच्या अध्यापनाकडे लक्ष करत होतो. तो बजरे असा त्यांचा एक उच्चार असायचा ज्या उच्चाराने कितीही बोलणारा मुलगा असेल विद्यार्थी असेल तरी तो शांत राहून त्यांच्या अध्यापनाकडे लक्ष द्यायचा. असे आपले मार्गदर्शक RR पाटील सर यांचे स्वागत आपला माजी विद्यार्थी मयूर बोरसे यांनी करावे अशी मी त्यांना विनंती करतो. सुद्धा म्हणू शकतो अशा भांडारकर मॅडम यांचे स्वागत चेतना कोतकर यांनी करावे अशी मी त्यांना विनंती करतो. बघा मॅडम समोर 10वी नंतरचे आपले LC तयार करणारे विद्यालयाचे लिपिक भांडारकर सर ज्येष्ठ लिपिक भांडारकर सर यांचे स्वागत आमचे मित्र सुशील जामनिक यांनी करावे अशी मी त्यांना विनंती करतो. मित्रांनो टाळ्यांचा आवाज कमी
सुरू झाली. प्रार्थना आपल्याला घ्यायची आहे. त्यानंतर तास बदलल्यानंतर शिक्षकांना अलर्ट करणारे विद्यालयाचे सेवक उदय देशमुख यांचा सत्कार स्वागत राजेंद्र चौधरी यांनी करावे अशी मी त्यांना विनंती करतो. विद्यालयाचे मुख्याध्यापक यांना मी विनंती करतो की त्यांनी ही फ्रेम आमच्याकडून स्वीकारावी. की विद्यार्थ्यांकडून जे कृतज्ञता पत्र आहे ते स्वीकारावे. त्यासाठी प्रातिनिधिक स्वरूपात काही विद्यार्थ्यांनी यावं. पवन पवार, अजय सूर्यवंशी स्मृती म्हणून आम्ही देत आहोत. अनुभवून घ्या. आज आपण या कार्यक्रमाप्रसंगी विद्यार्थ्यांच्या आपले आदरणीय डॉक्टर काकासाहेब पूर्णपात्रे तसेच आपल्या संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा आदरणीय डॉक्टर काकूसाहेब तथा माझ्या मावशी आणि आदरणीय बापूसाहेब आणि हेमा वहिनी या चौघांच्याही पवित्र स्मृतीस सर्वप्रथम मी अभिवादन करते. कारण केवळ त्यांच्यामुळेच आपल्याला आज हे व्यासपीठ उपलब्ध झालेलं आहे आणि ही शाळा जी आहे ती बापूसाहेब आणि वहिनीसाहेब यांच्या अथक प्रयत्नांनी पुढे आलेली आहे आणि तीच धुरा आपले आजचे संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर सत्यजितजी आणि डॉक्टर सौ शुभांगी ही उत्कृष्टपणे पार पाडत आहे. या सर्वांचं या दोघांचंही उभयतांचे मी सर्वप्रथम स्वागत करते. कारण आम्हाला काय हवं असतं, आपण जे काही पेरलेलं आहे ते पीक उत्तम प्रकारे यावं हीच आपल्या सगळ्यांची इच्छा असते आणि तेवढं समाधान हे आपल्याला खूप काही देऊन जातं. आजचा आपला हा कार्यक्रम, या कार्यक्रमाचे म्हणजे सन्माननीय व्यासपीठ आणि तुम्ही सर्व उत्सव मूर्ती 2005 आणि 6चे माझे प्रिय विद्यार्थिनींनो, तुमचे खूप मनपूर्वक स्वागत करते आणि आभार मानते. आभार याच्यासाठी की मगाशी रुचिराने सांगितलं की आम्ही सर्वजण अतिशय छान पोस्टवर आहोत आणि आपलं आपलं काम अतिशय उत्तम प्रकारे करीत आहोत आणि एक उत्तम गृहिणी म्हणून आम्ही कार्यरत आहोत. त्याचा मला खूप अभिमान वाटला आणि तुमच्यासोबत शाळेच्या संस्कारांची शिदोरी आहे हे ऐकून तर अतिशय आनंद झाला. आम्हा शिक्षकांची हीच इस्टेट असते, हीच आमचं धनदौलत असतं आणि तुम्हा विद्यार्थ्यांनी हे धनदौलत सांभाळावं. पुढील आयुष्यामध्ये तुम्ही खूप 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 उत्तुंग भरारी घ्यावी ही या ठिकाणी या प्रसंगानिमित्ताने मी तुम्हाला शुभेच्छा देते आणि मी आपल्या सगळ्यांची रजा घेते आणि ईश्वरचरणी पुन्हा एकदा प्रार्थना करते की माझे हे सर्व विद्यार्थी त्यांच्या आवडत्या क्षेत्रामध्ये कौटुंबिक जबाबदाऱ्या उत्तम प्रकारे पार पाडून ही ईश्वरचरणी अतिशय मनपूर्वक प्रार्थना करते आणि आपल्या सगळ्यांची काही अनिवार्य कारणामुळे मी आपल्या सर्वांची रजा घेते.
धन्यवाद. जय हिंद, जय हिंद. सुखदायी लाभदायी जावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना केली. शाळेच्या या आठवणींनी हृदय पुन्हा भरून येईल. शब्दात मांडतो भावना, थोडा वेळ मला द्या. माझ्या मनातली ही शाळा पुन्हा एकदा अनुभवून घ्या. यानंतर विद्यार्थ्यांच्या भावना, आठवणी, अनुभव व्यक्त करण्यासाठी सर्वप्रथम मी व्यासपीठावर आमचे मित्र अजय सूर्यवंशी यांना आमंत्रित करतो की त्यांनी मनोगतातून व्यक्त व्हावं. आपल्या संस्थेचे आदरणीय अध्यक्ष आदरणीय दादासाहेब सत्यजीत पूर्णपात्रे, विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय परदेशी सर, विद्यालयाच्या माजी मुख्याध्यापिका आदरणीय महाजन मॅडम आणि सर्व 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 आदरणीय शिक्षकवृंद, सर्वांचं नाव कृपा करून टाळतो, वेळ खूप झालेला आहे त्यामुळे. बाळांनो म्हटलं चालेल ना, कारण तो शब्द माझ्या तोंडामध्ये परभणीचा होऊन गेला आहे आणि त्यामुळे माझ्या बाळांनो आनंद वाटतो. आता जस्ट गेल्या 2-3 महिन्यापूर्वी इथे असंच नाही संमेलन झालं, त्यावेळेस देखील बोललो आणि आज देखील बोलतो. त्यावेळेस विद्यार्थी वेगळे होते, आज वेगळे. गर्व वाटतो. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये तुम्ही आज अतिशय स्वतःच्या हिमतीवरती, स्वतःच्या कर्तृत्वावरती, स्वतःच्या अभ्यासावरती, स्वतःच्या बुद्ध्यांकावरती आपण काम करत आहात. खूप गर्व वाटतो. कोणी पुण्यात आहे, कोणी मुंबईत आहे, कोणी बेंगलोरला आहे, कोणी कुठे आहे, कोणी कुठे आहे. विविध क्षेत्रामध्ये आपण उंच भरारी घेतलेली आहे आणि आज मी आपण आपला परिवार अतिशय सक्षम पद्धतीने तुम्ही जोपासताय. खरोखर गर्वाची बाब आणि हीच आम्हाला पावती असते. आमच्या सर्व शिक्षकांच्या हृदयामध्ये आपलीच प्रगती व्हावी, आपला विद्यार्थी यशस्वी व्हावा, आपला विद्यार्थी कुठे मागे पडू नये, आपल्या विद्यार्थ्यांकडून कोणत्याही प्रकारचं वाईट कृत्य घडू नये ही भावना प्रत्येक शिक्षकाची असते. आणि बाळांनो, तुम्ही सगळेच्या सगळे त्या सर्वांमध्ये यशस्वी झालेला आहात. माझ्या बाळांनो, आपण माझ्या सकट आम्ही सर्व आपण खरोखर, तुम्ही सुद्धा आपण खरोखर फार भाग्यवान आहोत. आपण शिशिवार शैक्षणिक संस्थेचे एक घटक म्हणून आपण आज इथे उपस्थित आहोत. आपल्याला परमेश्वर कृपेने चान्स मिळाला, आम्हाला अध्यापन करण्याचा, तुम्हाला अध्ययन करून घेण्याचा आपल्याला चान्स मिळाला. या संस्थेमध्ये कोणत्या तरी वाडवडिलांच्या पुण्याईने तुम्ही पण आलात आणि आम्ही पण आलो. माझ्या बाळांनो, खूप साऱ्या संस्था आहेत, खूप साऱ्या शाळा आहेत, सगळं काही प्रत्येक ठिकाणी यशस्वीता आहे, अयशस्वीता देखील आहे. परंतु आपण खरोखर आपण शिक्षण महर्षी काकासाहेब पूर्णपात्रे, काकूसाहेब पूर्णपात्रे, हेमांगीताई पूर्णपात्रे स्वर्गवासी आणि हेमांगी बापूसाहेब पूर्णपात्रे यांनी उभ्या केलेल्या शैक्षणिक संस्थेमध्ये आम्ही काम केलं, तुम्ही अध्ययन केलं. बाळांनो, नक्कीच त्या गोष्टीचा आपल्या जीवनामध्ये आपल्याला खरोखरच फायदा झालेला असेल याबद्दल दुमतच नाही. बाळांनो, त्या पूर्णपात्रे परिवाराचा जर आपण खरोखर विचार केला तर शैक्षणिक क्षेत्र असो, कोणतेही क्षेत्र असो, वैद्यकीय क्षेत्र असो किंवा समाज हितासाठी केलेलं काम असो, रोटरीच्या माध्यमातून असो किंवा वेगवेगळ्या व्याख्यानांच्या माध्यमातून, सरस्वती व्याख्यानमाला असेल, वेगवेगळ्या नाट्यप्रयोग असतील किंवा वेगवेगळे उपक्रम असतील, या सगळ्यांमध्ये अग्रेसर असणारे आपले संस्थाचालक होते. त्याचा कोणता आपल्यावरती संस्कार घडत गेला. बाळांनो, त्याचीच परिचिती आपण जर विचार केला तर आपला अजय, आदरणीय आपल्या संस्थेच्या सचिव आदरणीय डॉक्टर शुभांगीताई पूर्णपात्रे, आता आपण खाली फलक वाचला असेल, आणि त्यांना एक आदर्श अभिनयाचा पुरस्कार मिळाला. त्या वेगवेगळ्या नाटकांमध्ये आपल्या अजयला सुद्धा चान्स मिळाला, ते स्टेज शेअर करायला मिळालं. अजय सारखा नशिबान अजय. आणि असे बाळांनो, आपले वेगवेगळे संस्कार आपोआपच त्या सगळ्यांनी घडवत आणले आणि पुढची पिढी आदरणीय दादासाहेब असतील, आदरणीय शुभांगीताई असतील, हे सुद्धा मित्रांनो आपल्यासाठी सगळं आजही ते कार्यरत आहेत. बाळांनो, आता तुम्हाला
उद्देश करणं आता सोपं नाही की तुम्ही मोठे झालेला आहात. छोटे छोटे बालक खाली बघितले, आता आपल्याला अपत्य सुद्धा झालेलं आहे आणि आता तुम्हाला मार्गदर्शन करणं ओव्हरडोस होईल. परंतु वडिलकीच्या माध्यमातून किंवा वडिलकीच्या भावनेतून बाळांना एकच सांगू इच्छितो, ज्या क्षेत्रात काम करतायत ना, प्रामाणिकपणे करतायत, पण अप्रामाणिकपणा करू नका. प्रामाणिकपणे काम करा. परमेश्वर 100% आपल्याला त्याची पावती देतो. आज नाही उद्या देणारच. दुसरी महत्वाची गोष्ट, माझ्या मित्रांनो, ज्या आईवडिलांनी आपल्याला इथं सगळं काही मोठं केलं, त्या आईवडिलांना अतिशय प्रामाणिकपणे खरोखर सांगतो, तुम्ही आता तरुण आहे, तुमच्या एवढे अजून तरुण आहेत, कालांतराने ते वृद्ध होतील. वृद्ध झाल्यानंतर ते त्यांच्या अंगी त्या वयाचा इम्पॅक्ट असा होतो की ते बालपणाकडे जातात. जसे काही हट्टी होतात, काय असेल तसे त्यांना आजार चढतात, एकाग्र ते राहू शकत नाही, त्यांना एकटेपणा जाणवतो. अशा वेळेस मित्रांनो, कधीही सगळ्यात प्रथम कर्तव्य ठेवा की आपल्या आईवडिलांची सेवा. आपल्या आईवडिलांची सेवा खरोखर मनापासून करा. बाळांनो, ती ईश्वर सेवा समजा. मी तुम्हाला उद्देश करतोय, मी काहीच करत नसले. घरी येऊन बघा, 83 वर्षाची माझी म्हातारी आहे, फुलासारखं ठेवतो. हे कौतुक नाही, कर्तव्य आहे. आपण भाग्यवान आहोत की आपले आई वडील आहेत आणि त्यांची सेवा करायला आपल्याला चान्स आहे. बाळांनो, जेवढी जास्त सेवा करता येईल तेवढी जास्त आई वडिलांची सेवा करा. मुलींना सांगू इच्छितो, एक स्त्री, नेहमी सांगतो मी, एक स्त्री विस्कटलेल्या संसाराची घडी बसवू शकते आणि एक स्त्री बसलेली घडी केव्हाही विस्कटू शकते. ही स्त्रीमध्येच ताकद आहे आणि म्हणून आपल्याला कोणती स्त्री व्हायचं हे आपण ठरवा. सासू सासरे असतील, काय असेल, त्यांची सुद्धा आपल्या आई वडिलांसारखी सेवा करा. प्रत्येक क्षेत्रात आपण काम करताय. मित्र, आज सगळ्यांचा बुद्ध्यांक सारखा नसतो. आपलेच मित्र, आपल्या माझ्या पुढच्या बॅगचे मित्र, काही मित्र दुर्दैवाने मागे राहून गेले असते. प्रत्येकाचे स्टार चांगले नसतात. सगळ्यांचे स्टार सगळेच अपर क्लास होऊन बनतील अशातला भाग नाही. बुद्ध्यांक वेगवेगळा आहे, परिस्थिती वेगवेगळी आहे, नशिबाचा भाग आहे. परंतु बाळांनो, या अशा दृष्टिकोनातून आपले खूप सारे मित्र मागे राहून जातात. आपण पार पुढे निघून जातो, आपल्या संसाराच्या गाड्यामध्ये अटकून जातो, आपण आपल्या प्रगतीचा विचार करतो, काय असेल असेल, पण मात्र मागे राहून गेलेल्या आपल्या मित्रांचा आपण विचार सुद्धा करू शकत नाही. तर त्यावेळेस बाळांनो, आपलं आद्य कर्तव्य आहे की अरे, माझा हा मित्र मागे राहून गेला, दिला तर त्याच्या आयुष्याचं कल्याण नक्कीच होऊ शकतं. इतके आता आपण तुम्ही सक्षम झालेला आहात आणि म्हणून असे जे आपले मित्र असतील, मैत्रिणी असतील, मागे राहून गेलेले, कोणत्या कारणाने ते मागे राहून गेले, स्वाभिमानाने जीवन जगू शकेल. मित्रांनो, खूप सारं बोलण्यासारखं, सगळी टीम, या सगळ्यांनी अतिशय सुंदर चांगल्या पद्धतीने गेट टुगेदर घडवून आणलं. तुम्ही सुद्धा सगळ्यांनी वेळ काढला. या धावपळीच्या जगामध्ये कोणाला वेळ नाही, परंतु तुम्ही सुद्धा एकत्र आलात, वेळ काढला आणि शाळेसाठी आपण काहीतरी देणं लागतो या दृष्टिकोनातून मित्रांनो तुम्ही इथपर्यंत पोहोचला. आनंद वाटला, खरोखरच अभिमान आहे, गर्व आहे. पुन्हा भविष्यामध्ये तुमचं उर्वरित आयुष्य अति सुख समृद्ध असावं, खूप यशस्वीता तुम्हाला परमेश्वराने द्यावी आणि पुन्हा एकदा 50-55-25 वर्षांनंतर पुन्हा गेट टुगेदर तुम्ही करावं. त्यावेळेस कदाचित आमच्या विकेट पडून गेलेल्या असतील आणि पुन्हा त्यावेळेस आपण एकत्र यावं ही शुभेच्छा देतो. आयुष्यासाठी सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि मी सुद्धा कृपा करून मला माफ करा, गैरसमज करू नका, मी सुद्धा रजा घेतो. धन्यवाद. परंतु परदेशी साधना काही झाली होती, गमतीचा भाग आपण बाळांनो सोडू. माझे मित्र परदेश सरांनी नकार जाऊ द्या, पण गमतीचा भाग आपण सोडू. असो, मला कल्पना आहे की दिवसभर शाळेमध्ये राहणार. आता काय करतो तर बाळांनो, मी शेतीचे छोटे छोटे प्रयोग करतोय. किती यशस्वी होतील किती काय माहीत नाही, परंतु शेती व्यवसायामध्ये सध्या तरी स्वतःला गुंतवून घेतलंय. आणि मात्र 1 तारखेला
मला ज्या शिक्षकांनी शिकवलं एका स्कूलच्या, ज्या प्राध्यापकांनी शिकवलं कॉलेजच्या, आर्ट्स सायन्स कॉमर्स कॉलेज, ते प्राध्यापक जे शिक्षक आज आहेत त्यांच्या खांद्याला खांदा लावून सेंट्रल बँकेमध्ये 1 तारखेला पेन्शन काढतो. धन्यवाद. यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं अशी मी त्यांना विनंती करतो आणि त्यानंतर एक सुंदरसं गाणं पण गावं अशी एक इच्छा व्यक्त करतो. हे प्रत्यक्ष होते या आनंदानेच आमचं मन अतिशय प्रफुल्लित झालेलं आहे. मन पण दैवरून आलेलं आहे आणि खूप सुखद असा क्षण हा आमच्या आयुष्यात वाटतोय. बालमित्रांनो, तुम्ही लहान असताना ज्या काही आमच्याकडून शिक्षा झाली असेल, रागवण्यात आलं असेल, ते तुमच्या भल्यासाठी होतं हे तुम्हाला आता जाणवतंय. वेळोवेळी तुम्हाला रागवत असो आम्ही, पण ते कशासाठी, त्याची जाण, त्याची समज आज तुम्हाला आलेली. तर अशीच आमच्या हातून अनेक विद्यार्थी घडून पुढे गेलेले आहे. ऐकून मनाला आनंद झालेला आहे. त्याबद्दल मी अगदी छोटंसं एकच कडवं म्हणते. मोगरा फुलला, मोगरा फुलला, फुले वेचिता बहरू गळीतासी आला. मोगरा फुलला, मोगरा फुलला, इवले सेरो मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला. मित्रांनो, आम्ही जे संस्कार, जी शिस्त तुम्हाला लावली, तीच शिस्त तुमच्या बाळांनाही तुम्ही अंगीकारावी आणि त्याच मार्गाने वाटचाल करावी हीच इच्छा व्यक्त करते आणि तुमची आणखी उत्तरोत्तर प्रगती व्हावी हीच ईश्वरची आणि प्रार्थना. धन्यवाद. मोगरा फुलला, तसंच सगळेच विद्यार्थी, माझे मित्र सगळे फुललेले. पुढे 2 शब्द बोलण्यासाठी मी तरटे सरांना आमंत्रण देते. शिक्षक बंधू भगिनी आणि उपस्थित पालक बंधू भगिनी, पालकांच्या भूमिकेत तुम्ही आता आहात आणि मला हे नेहमी जाणवतं, काही विद्यार्थी मला भेटतात की आता आमचे बाळ जे आहेत आम्हाला खूप त्रास देतात किंवा अन्य काही अडचणी, त्यांच्या स्वस्थ बसत नाही, व्रात्यपणा करतो वगैरे वगैरे वगैरे. पण आपलंही बालपण आपण आठवावं, अपेक्षा त्यांच्याकडनं जास्त करू नये. आणि या ठिकाणी जे आता लहान बाळं मला इथे दिसत आहेत, अतिशय म्हणजे तुम्ही त्या पद्धतीने बसत होतात का एवढं फक्त आठवा. अतिशय गुणी मुलं या ठिकाणी बसलेले आहेत. अतिशय सुंदर संस्कार तुम्ही त्यांच्यावरती करता आहात आणि या ठिकाणी जेव्हा प्रास्ताविक पद्धतीने जो वापरला, आम्ही कसे आहोत, आम्ही सर्व आनंदी आहोत, हे सगळ्यात महत्वाचं आहे बाळांनो. पुन्हा बाळांनो शब्द आला माझ्या तोंडी, पण शेवटी असं आहे की कितीही आपण जीवनामध्ये सुखाच्या मागे लागलो तरी आपलं समाधान कधीही नसतं. आणि म्हणूनच समर्थ रामदास स्वामींनी पण मानाच्या श्लोकात हे सगळं सांगितलेलं आहे. आणि जगी सर्व सुखी असा कोण आहे. त्यामुळे आपल्याला जे काय सुख आपल्या वाटेला आलेलं आहे ते आपल्याला उपभोगता आलं पाहिजे. आणि म्हणून आम्ही आनंदी आहोत हे तिचं जे काय सांगणं होतं प्रास्ताविकात पहिलंच, ते मला खूप आवडलं. बाकीच्या गोष्टी या नंतरच्या आहेत. आणि म्हणून तुम्ही सर्वांनी असंच आनंदी राहावं, जास्त उपदेश करण्यापेक्षा. आणि आपल्याला इतरांची पण महत्त्वाच्या व्यक्तींची भाषणं ऐकायची आहेत. आणि म्हणून मी जास्त तुमचा वेळ न घेता आता ज्याप्रमाणे सन्माननीय महाजन मॅडम, सन्माननीय वाबळे सर, सन्माननीय वाघमारे मॅडम आणि यापुढे येणारे आमचे अध्यक्ष आणि हे सगळे तुम्हाला ज्या पद्धतीने मार्गदर्शन करतील ते जास्त मोलाचं आहे. आणि म्हणून फक्त भगवद्गीतेतलं त्या ठिकाणी मला विशेष कौतुक त्याचं करावं असं वाटतं. तर तुम्ही बघताय की
बाकी इतर गोष्टी सोडून द्या, पण आनंदी जीवन मात्र तो जगतोय. त्याचं कारण असं आहे, भगवद्गीता त्याने आत्मसात केलेली आहे. आणि म्हणून कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. आपल्याला प्रयत्न तर करायचे, पण फळ काय मिळेल याकडे बघायचं नाही, तरच आपण सुखी राहू शकू, आनंदी राहू शकू. आणि म्हणून अशाच प्रकारचे संस्कार आपल्या देखील पाल्यावरती आपण करावे, अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. तुम्हाला तुमच्या भावी जीवनामध्ये सुखी, समृद्धी, ऐश्वर्य संपन्न आणि निरोगी अशा प्रकारचे जीवन लाभो ही परमेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. सगळे शिक्षक आपल्याला पुन्हा पारांत म्हणतायत, खूप कमी ऐकायलाच मिळत नाही. पुढे मी आर.बी. पाटील सरांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं अशी त्यांना विनंती करते. वाघमारे मॅडम, पाटील मॅडम, संन्यासी मॅडम आणि माझे सर्व सहकारी बंधू भगिनी, आणि आता ज्यांना बाळ आहेत असे मित्र बनवले, लहान मित्र. मग मी फक्त एका गोष्टीसाठी या ठिकाणी उभा आहे. आमचे जे सर्व बसलेले आता हळूहळू रिटायर होत आहेत. 30 मध्ये कोणी दिसणार नाही. 2030 मध्ये ही टीम सर्व निघून जाणार. आणि ही जी पिढी होती आमची शिक्षकांची, त्यांनी जवळजवळ 3 प्रकारचे विद्यार्थी आतापर्यंत पाहिले. 97 पासून तुमच्या आधीची मुलं कशी होती, तुम्ही कशी होते, आणि आता करोना नंतरची मुलं कशी होती. तुम्ही फार भाग्यवान की त्या पिढीमध्ये तुम्ही जन्म घेतला आणि शिक्षण घेतलं. कारण या गेल्या 20 वर्षामध्ये विद्यार्थ्यांची मनस्थिती फार वेगळी झाली आहे, मानसिकता खूप वेगळी झालेली आहे. आणि 10वी पर्यंतच्या मुलामुलींमध्ये राहतो, म्हणजे जेवढं शिकवतो तेवढं त्यांच्या भांडणी निवारण्यामध्ये आम्हाला त्यांचा तेवढा वेळ जातो. पुढे जिन्यातल्या भांडणी, कधी वर्गातल्या भांडणी, कधी ग्राउंडवरच्या भांडणी, असं आम्हाला तुमच्या बॅचला दिसून नाही आलं. तुमच्या होते आगाऊ पण होते, पण इतक्या खालच्या लेवलचे विचार करणारे नव्हते. आजची पिढी म्हणजे माझ्या मते तुम्हाला जे 12वीला नॉलेज होतं ते आमच्या आज 8वीच्या विद्यार्थ्यांना आहे. मी फक्त याच्यासाठी सांगतोय, आत्ताच्या पिढी नंतरची जी पिढी आहे तेव्हा त्या पिढीमध्ये तुमची मुलं राहतील. म्हणून फक्त आपल्या पाल्यांची व्यवस्थित काळजी घ्या, त्यांची मानसिकता समजून घ्या, त्यांच्या विरोधात जाऊ नका. आपल्या आई वडिलांना व्यवस्थित प्रेम द्या आणि आपल्या जे करिअर असेल त्याच्यात उत्तम भरारी तुम्ही घ्या अशी अपेक्षा ठेवतो. थांबतो. धन्यवाद. पुढे मी मनोगत व्यक्त करण्यासाठी सूर्यवंशी सरांना बोलत आहे. आदरणीय व्यासपीठ, उपस्थित सर्व माझे लाडके विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणी, बाळांनो, आजचा दिवस तुमच्या चेहऱ्यावरचा सगळा प्रसन्नता, आनंद बघून आणि इतक्या वर्षांनी सगळ्यांना पुन्हा एकत्र यावंसं वाटलं. आपल्या गुरुजनांचा, आपल्या शाळेबद्दलचा एक आदर भाव मनामध्ये असल्यामुळे आपण इथपर्यंत जमलात. ही गोष्ट खरोखर एक अतिशय सुंदर अशा सोहळ्यामध्ये रूपांतरित परावर्तित झालेली आहे. विद्यार्थ्यांशी बोलताना माझ्या अगोदरच्या ज्येष्ठ सहकारी बंधूंनी आपल्याला खूप काही सुंदर असं मार्गदर्शन केलेलं आहे. पण मोजक्या शब्दात सांगतो की कधी काळी परीक्षेचं भीती असणारे, कधी परीक्षा आहे किती मार्काची असणारे, आज आयुष्याच्या परीक्षेत सगळे यशस्वी झालेले बघून आनंद वाटतो. त्यानंतर अनेक गोड कटू अशा आठवणी सगळ्यांना या प्रसंगी आठवतील. आणि काही वेळेस अक्षरासाठी, शिस्तीसाठी बऱ्याच जणांना रागवावं लागलं. बऱ्याचदा प्रगती पुस्तकावर सही जर नसेल तरी पण ते काही सहन होत नव्हतं. आणि शिवाय तुमच्या सगळ्यांच्या वतीने जास्त प्रेम प्रमोदवरच उधळलं गेलं.
कारण प्रमोद होताच त्याचा गोड. पण नक्कीच त्यावेळेस रागवणारे आपले शिक्षक, आता ऑफिसमधलं काम पेंडिंग राहिल्यावर आपले वरिष्ठ असतील, घरी उशीर आल्यावर रागवणारी बायको असेल, भाजीमध्ये मीठ कमी पडलं म्हणून रागवणारे सासू असेल, हे सगळे अनुभव आल्यानंतर नक्कीच वाटत असेल की सर बरे होते, कमी रागवायचे. असो, या ठिकाणी एकच सांगेल की ज्याही क्षेत्रात आपण काम करताय तिथे आपली पूर्ण जीव ओतून मनापासून काम करा, प्रामाणिकपणे काम करा. त्यानंतर आपल्या आई वडिलांना कधीही विसरू नका, वडीलधाऱ्यांचा योग्य आहे ते मान सन्मान ठेवा. आणि मुलींसाठी एक विनंती राहील की सासू सासऱ्यांमध्ये पण आपल्या आई वडीलच बघा आणि त्यांची आपल्या हातून सेवा करू द्या. तर या ठिकाणी शेवटी जाताना एवढं सांगेल, सगळ्यांच्या मनोकामना पूर्ण हो, आपलं इच्छित जे जे काही आहे अपेक्षित जे आहे ते तुमच्या पदरात पडो आणि सगळ्यांना निरोगी असं आनंदी दीर्घायुष्य लाभो ही परमेश्वरासाठी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपुलकीने भरलेल्या सगळ्या भावना यांच्या संमिश्रणाने मनोगत व्यक्त केले. पुढे आपण आपल्या विद्यार्थ्यांच्या भावना, आठवणी आणि अनुभव हे व्यक्त करणारं मनोगत आपले विद्यार्थी मित्र सादर करणारे त्याच्यासाठी सज्ज होऊया. सगळ्यात पहिल्यांदा एक आहेत अजय सूर्यवंशी. गुरुर् विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. मित्रांनो, आजच्या आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि शिशुविहार चाळीसगाव संस्थेचे अध्यक्ष आदरणीय सत्यजित पूर्णपात्रे सर, तसेच ज्यांनी आपल्या जीवनाला आकार दिला, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण अभ्यास केला, ज्यांनी खऱ्या अर्थाने आपण आपलं जीवन घडवलं, असे व्यासपीठावरील सर्व मान्यवर, आजी, माझे शिक्षक सर्वांना सर्वप्रथम मी वंदन करतो आणि माझ्या मनोगताला सुरुवात करतो. मित्रांनो, आजचा आपलं आयुष्य चालू असतं आणि असे काही तुरळक क्षण असतात जे आपल्याला आयुष्यात शेवटपर्यंत आपल्या लक्षात राहतात. असाच आजचा हा आपला एक सुवर्ण क्षण आहे. कारण की ज्या शाळेत आपण शिकलो, ज्या शाळेच्या मैदानावर आपण खेळ खेळलो, ज्या शाळेच्या व्यासपीठावर आपण वक्तृत्व स्पर्धेची तयारी केली, भाषणं केली आणि अनेक सांस्कृतिक कार्यक्रम केले असतील, त्याच व्यासपीठावर आणि त्याच वास्तूमध्ये आज आपण सर्वजण जमलो आहोत आणि हा असा चांगला असा कार्यक्रम, ज्या आठवणी आजचा दिवस आपल्या सर्वांच्या स्मरणात राहील असा हा आजचा दिवस आहे. आणि त्यासाठी मी आपल्या शाळेचे सर्व मुख्याध्यापक, अध्यक्ष यांचे आभार व्यक्त करू इच्छितो. कारण की त्यांनी अतिशय उत्साहाने आणि त्यांचे योग्य मार्गदर्शनाखालीच हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने पार पडत आहे. आपण अनेक वर्षांपासून चालू होतं ग्रुपला डिस्कशन की आपल्याला गेट टुगेदर करायचंय, परंतु प्रत्येकाच्या काही अडचणी येत होत्या आणि नियोजन होत नव्हतं. पण आपल्या सर्वांच्या सहकार्याने आणि उत्साहाने हा आजचा कार्यक्रम होत आहे. वाबळे सरांनी सांगितलं की मी खरोखर नशीबवान आहे आणि मी अजून दुसऱ्या दृष्टीने त्याचा उलगडा करू इच्छितो की मी नशीबवान या दृष्टीने आहे की मी माझं करिअर किंवा माझी जे पण नोकरी आहे ती सध्या आता मी चाळीसगावमध्येच आहे. एक गोष्ट इथे नमूद करू इच्छितो, चाळीसगावमध्ये असल्या कारणाने आपली ही शाळा, आपले शिक्षक यांच्यामध्ये अशी काहीतरी एक ऊर्जा आहे की जी ऊर्जा मी माझा स्वतःचा वैयक्तिक अनुभव सांगू इच्छितो की कधी एकटेपणा वाटला, कधी मरगळल्यासारखं वाटलं, कधी संभ्रम वाटला तर मी हक्काने शाळेत येतो, आपल्या सर्व शिक्षकांना भेटतो आणि खरोखर सर्व शिक्षक मला जे पाहिजे त्या गोष्टीसाठी मार्गदर्शन करतात. या बाबतीत मी खरोखर नशीबवान आहे असं मी स्वतःला समजतो. मला या ठिकाणी कुसुमाग्रजांची एक कविता आहे, ओळखलं का सर मला. त्याच्यामध्ये एक आहे वाक्य की पैसे नकोच सर, मला थोडा एकटेपणा वाटला. मित्रांनो, आपण जसं ऋतुराने सांगितलं आणि सर्वजण आपण वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये चांगलं काम करत आहोत आणि सगळे वेल सेटल झालेलो आहोत. आपल्याला पैसे नको, पण प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक विद्यार्थ्याला वेळोवेळी मार्गदर्शन लागतं आणि ते मार्गदर्शन आपले शिक्षक, आपली शाळा आपल्याला कायम करत राहते.
याबद्दल मी शाळेचा ऋणी आहे. आपल्या शाळेचं वैशिष्ट्य, आपली शाळा म्हणजे काय, आपल्या शाळेने आपल्याला काय दिलं, असा प्रश्न आपल्याला बराच वेळा पडतो. मित्रांनो, शाळेमध्ये अभ्यास करणं, परीक्षा घेणं किंवा परीक्षा पास होऊन पुढे जाणं, या गोष्टी तर प्रत्येक शाळेमध्ये होत असतात. परंतु मी अभिमानाने एकच गोष्ट सांगेन की माझ्या शाळेने चांगले विद्यार्थी तर घडवलेच, पण चांगले माणसं सुद्धा घडवले. म्हणजे जे आपण समाजात जगतोय आणि 100% आपण आपल्या क्षेत्रात काम करत असताना अनेक असे प्रसंग येतात, अनेक दुविधा मनस्थिती होते, पण ह्या शाळेने आपण एक गोष्ट म्हणू शकतो की एखाद्या व्यक्तिमत्वाचा पाया काय असतो, तर त्याचे प्रिन्सिपल्स, त्याचे तत्व, आणि ते तत्व जेवढे मजबूत असतील तेवढा तो व्यक्ती प्रगती करतो. तर मी अभिमानाने सांगेन की माझ्या शाळेने आपल्या सर्वांचे जे तत्व आहेत, ज्या मूलभूत गोष्टी आहेत, त्या इतक्या पक्क्या केल्या आहेत की आपल्या डॉक्टर बाबासाहेब पूर्णपात्रे विद्यालयातला एकही विद्यार्थी कधी कोणत्या चुकीचं काम करणार नाही याची मला शाश्वती आहे. आणि हेच आपल्या शाळेने आपल्याला दिलेले आहे. आपल्या शाळेत एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा आहे. यानंतर आपण ज्या शिशुवर चाळीसगाव संस्थेत शिकलो, तर त्या संस्थेची सुरुवात ज्यांनी केली त्यांचं नाव मी ते नमूद करणं माझं कर्तव्य समजतो. डॉक्टर काकासाहेब पूर्णपात्रे आणि काकूसाहेब पूर्णपात्रे यांनी जे शिशुविहार संस्थेच्या नावाने एक छोटंसं रोपटं लावलं होतं, त्याला हेमांगीताई पूर्णपात्रे आणि डॉक्टर सुभाष पूर्णपात्रे यांनी खत पाणी घातलं आणि ते झाड मोठं केलं, ते वृक्ष मोठं केलं. आणि आता डॉक्टर सत्यजित पूर्णपात्रे आणि डॉक्टर शुभांगी पूर्णपात्रे हे त्याचा अतिशय चांगल्या पद्धतीने सांभाळ करत आहेत. हे आपल्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. मित्रांनो, ज्याप्रमाणे हनुमानाच्या मनामध्ये राम होते, तसंच डॉक्टर काकासाहेब पूर्णपात्रे विद्यालयातून जेही विद्यार्थी पासआउट झाले, जेही विद्यार्थी पुढे गेले, भले ते त्यांच्या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये कार्य करत असतील, परंतु आजही त्यांच्या मनावर डॉक्टर काकासाहेब पूर्णपात्रे विद्यालय हे नाव अतिशय अशा पद्धतीने बोलले की ते कधीही मिटू शकत नाही. आणि अशी ही आपली शाळा. त्यानंतर आजचा हा कार्यक्रम, आता आपण एक दिवस आहे, आपल्याला मला तर वाटतं की तो चालूच राहायला पाहिजे. आणि तर जाताना आज आपण इथून काय घेऊन जाणार, जाताना आपण अजून काय घेऊन जाणार, की आठवणीत आहेतच. आजचा दिवस आपल्या स्मरणात राहण्यासारखा आहे, परंतु एक जी सकारात्मक ऊर्जा आणि मार्गदर्शन आपल्या शिक्षकांमध्ये आहे, ते आज आपण सोबत घेऊ, जे की आपल्याला पुढच्या अनेक वर्ष कामात पडणार आहे. आणि ती ऊर्जा आणि त्यांचं मार्गदर्शनच आपल्या प्रगतीचं खरं कारण आहे असं मी मानतो. त्यानंतर कुसुमाग्रजांचे मला शेवटच्या ओळी इथे नमूद करायचे वाटतात की मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून तुम्ही फक्त लढ म्हणा. तर माझी सर्व शिक्षकांना विनंती आहे, तुमचा आशीर्वादाचा, तुमचा मार्गदर्शनाचा हात कायम आमच्या पाठीशी राहू द्या. त्या हातामध्ये एवढी ऊर्जा आहे की आपण पूर्ण जग पादाक्रांत करू शकतो, सगळं जग आपण जिंकू शकतो, एवढं आपल्या शिक्षकांच्या आशीर्वादामध्ये आणि त्यांच्या हातामध्ये ताकद आहे. तर मी सर्वांना विनंती करतो आणि सर्वांचे आभार व्यक्त करतो. तसंच विद्यार्थ्यांबद्दल बोलायचं झालं तर आपण सर्वजण वेगवेगळ्या ठिकाणाहून आज इथे जमलो आहोत, आजच्या कार्यक्रमाला उपस्थिती दिली आणि कार्यक्रमाची शोभा वाढवली. तर मित्रांनो, एकच शेवटी सांगू इच्छितो की ठीक आहे, आपलं करिअर असतं, आपल्या वेगवेगळ्या क्षेत्र असतात, त्या ठिकाणी आपण जातो, पण आता 20 वर्षानंतर आपण एकत्र आलो आहोत, आपल्या ग्रुपमध्ये सर्वजण ऍक्टिव्ह झाले आहेत, तर ते सर्व असंच ठेवा आणि सर्वांनी मनाशी एकच निर्णय करा की आता ही दोस्ती तुटायची नाही. तर शाळेबद्दल बोलण्यासारखं भरपूर आहे. आपण मागच्या 2 दिवसापासून तेच बोलतोय, त्या गप्पा संपणाऱ्या नाहीत, परंतु वेळेची मर्यादा लक्षात घेता मी माझं मनोगत इथे संपवतो आणि आयोजकांचे आभार मानतो की त्यांनी मला इथे बोलण्याची संधी दिली. धन्यवाद. सगळ्यांच्या वतीने मी तुला प्रॉमिस करते ही दोस्ती तुटणार नाही. आणि याच्यानंतर पुढे चेतन क्षीरसागर यांनी यावं आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी. मी इंजिनियर आहे, केमिकल कंपनीमध्ये सेल्स मॅनेजर आहे आणि आज मी जे काही आहे त्या पदावरती आहे, त्यामध्ये या संस्थेचा
संस्था चालकांचा, माननीय विराजमान अध्यक्षांचा, स्वर्गीय महात्म्यांचा आणि स्टेजवरती उपस्थित माझ्या सर्व आजी माजी आणि स्वर्गीय गुरुवर्यांचा खूप मोठा वाटा आहे. आज मी तुमच्यासमोर मला छोटंसं मनोगत एका कवितेतून सादर करणार आहे. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने मी कविता लिहिली आहे. मला अशी आशा आहे की ही कविता तुमच्या प्रत्येकाच्या जुन्या आठवणींना उजाळा देईल. कवितेचं शीर्षक आहे मला पुन्हा शाळेला यायचंय. पुरे ते फॉर्मल्स आता हिरव्या चौकटी रंगाचे आखूड शर्ट घालायचंय. अहो उदय भाऊ जरा ती घंटा वाजवता का? मला संजीवनी खेळायचंय. मला पुन्हा शाळेला यायचंय. ऑफिस संपल्यावर मला ग्राउंडवर येऊन प्रॅक्टिससाठी थांबायचंय. मला आपल्या हँडबॉल टीम कडून परत खेळायचंय. मला पुन्हा शाळेला यायचंय. पुरे तो स्टायलस मला आता कडवट ठरवून गिरवायचंय. दिगू भाऊच्या दुकानातल्या त्या चायना पेनने मला परत लिहायचंय. मला पुन्हा शाळेला यायचंय. मला पुन्हा शाळेला यायचंय. पुरे ते म्युझिकल कॉन्सर्ट आता बेंचवरती ढोल वाजवायचा आहे. मला माझ्या बॉसला आता मॉनिटर म्हणायचंय. मला पुन्हा शाळेला जायचंय. मला पुन्हा शाळेला जायचंय. लाख रुपये फीस भरून पोरग माझा ए नंतर डायरेक्ट सी म्हणतंय. लाख रुपये फीस भरून पोरग माझा ए नंतर डायरेक्ट सी म्हणतंय. धन्य ती ईबीसी सवलत. मला निदान झेड पर्यंत तरी यायचं. मला पुन्हा शाळेला यायचंय. मला पुन्हा शाळेला यायचंय. अडखळत का होईना गीतेचा 15वा अध्याय वाचायचा आहे. अडखळत का होईना गीतेचा 15वा अध्याय वाचायचा आहे. बीज गणितातल्या त्या एक्सला मला परत शोधायला निघायचंय. मला पुन्हा शाळेला यायचंय. मला पुन्हा शाळेला यायचंय. वडीलकीचा धाक देऊन दुनियादारी शिकवणाऱ्या या ज्ञान मंदिरापुढे मला पुन्हा नतमस्तक व्हायचंय. वाडीलकीचा धाक देऊन दुनियादारी शिकवणाऱ्या या ज्ञान मंदिरापुढे मला पुन्हा नतमस्तक व्हायचंय. आईच्या मायेची सावली देणाऱ्या या वटवृक्षाच्या कुशीत मला पुन्हा झोपायचंय. मला पुन्हा शाळेला यायचंय. मला पुन्हा शाळेला. थँक्यू. कार्यक्रमामध्ये आपण थोडा बदल करतोय. पुढे आपण आता याशिवाय हा कार्यक्रम अपूर्णच आहे असे डॉक्टर सत्यजित पूर्णपात्रे सरांचं मनोगत ऐकूया अशी मी आपल्याला विनंती करते. 2005च्या गेट टुगेदरच्या निमित्ताने जमलेले व्यासपीठावरचे सर्व शिक्षक वृंद, माझी आजी यांनी तुम्हाला कळवलं असे सर्व शिक्षक वृंद, मला तुम्हाला विद्यार्थी नाही म्हणणार, आताच तुम्हाला नवी उपमा मिळाली पालक म्हणून. सर्व पालक, शिक्षकेतर कर्मचारी, एक संस्था चालक या नात्याने मी तुमचा फार वेळ घेणार नाही, कारण मला मनापासून वाटतं की आजचा प्रोग्राम हा तुमचा आहे. इथे माझा खरं तर काही संबंध नाही. तुम्ही आजचे उत्सव मूर्ती आहात आणि मी इथे उगाचच एक काय म्हणतो आपण काळं बोट लागलेला माणूस इथे काय मनाचं वाटतं, पण असो एक प्रोटोकॉल असतो. मी माझं खरोखर मनोगत मनापासून वाटलं. सर्वप्रथम तुमच्या सर्वातल्या ज्यांनी हे ऑर्गनाईज केलं त्यांचं मनापासून अभिनंदन. मला माहिती आहे माझी 1991ची बॅच आहे 10वी पास, आणि काही वर्षांपूर्वी आम्ही ABS स्कूलमध्ये असंच गेट टुगेदर केलं होतं. कामानिमित्ताने आमचे सर्व बॅचमेट्स इकडे तिकडे विखुरलेले आहेत. कोणी पुण्यात आहेत, मुंबईत आहेत. आम्ही जे 40गावातले 5-6 लोक इथं आहोत त्यांनीच ऑब्व्हियसली त्या ऑर्गनायझेशनची जबाबदारी त्यांच्यावर पडली, आणि ते ऑर्गनाईज करताना काय तारांबळ उठते आणि काय एफर्ट्स घ्यावे लागतात. सो सर्वप्रथम मनापासून अभिनंदन. तुमच्यासाठी मला माहिती ही ॲब्सोल्युटली एक, ज्याला आपण इंग्रजीत एक शब्द आहे नॉस्टॅल्जिया, ही नॉस्टॅल्जिक मुवमेंट आहे. मला माहिती आहे गेट टुगेदर काय असतं, मी खूप अनुभवलेलं आहे. आपले ही जी शाळा आहे हिच्या इतक्या आठवणी असतात, म्हणजे गंमत सांगायचं म्हटलं तर तो वर्ग, ती खिडकी ज्या खिडकीमधनं वर्ग शिक्षक शिकवत असताना मी बाहेर बघायचो, तो वरांडा ज्यावेळेस फ्री पिरियडमध्ये मी उगाच फुटकारपणे फिरायचो. इव्हन शाळेची बाथरूम सुद्धा जिथे मी उन्हाकारण ब्रेक घेऊन पाळायचो, आणि ते ग्राउंड, ती डबा खायची जागा, हे सर्व नॉस्टॅल्जिक मुवमेंट्स आहेत. आणि या अनुभवाला तुम्ही इथे आज आलेला आहे, आणि त्यासाठी तुम्हाला तुमचे जे चेहरे खुललेले आहेत ते मला
खरोखर दिसते आणि मला तुमचा आनंद हिरावून नाही घ्यायचा आहे, म्हणूनच मी माझं भाषण थोडक्यात आवडलं. मला माहिती आहे मित्रांनो, तुम्ही सर्व शाळेतले मित्र हे खरे मित्र असतात. नंतर तुम्ही निर्णया ठिकाणी प्रोफेशनमध्ये जातात त्यावेळेस बऱ्याच वेळा ती व्यावसायिक किंवा कामानिमित्त झालेली मैत्री असते आणि त्या मैत्रीमध्ये काहीतरी देवाणघेवाण असते. प्रत्येकाचा त्याचा स्वार्थ असतो आणि ही जी मैत्री आहे याच्यामध्ये काही स्वार्थ नसतो. इथे शाळेमध्ये तुम्ही तुमच्या बाजूला बेंचवर बसलेला तुमचा कलीग हा तो कुठल्या जातीचा आहे, कुठल्या धर्माचा आहे, त्याचे सोशल स्टेटस काय आहे, हे सगळं विसरून तुम्ही त्याच्याशी मैत्री केलेली असते आणि तीच आयुष्यभर टिकते. मग ती इतकी टिकते की तो 15 वर्षांनी भेटल्यानंतरही त्याच्या शाळेतल्या त्या वेगळ्याच नावाने त्याला आपण संबोधतो आणि ते नाव विसरत नाही. असो, गेट टुगेदर ही अजून एक वेगळी गंमत असते. बऱ्याच लोकांना गेट टुगेदर म्हणजे ती सध्या काय करते आणि तो सध्या काय करतो याच्यात जास्त इंटरेस्ट असतो. इथे तसं नाही आहे विद्यार्थी मित्रांनो. मला माहिती आहे की आज तुम्ही समाजात निर्णया ठिकाणी कार्यरत आहात. कोणी नोकरी करत असेल, कोणी प्रोफेशनल करिअर करत असेल, डॉक्टर असेल, इंजिनियर असेल, कोणी अधिकारी असेल. आज तुम्ही येताना इथे एकाच भावनेने आला की तो माझा वर्गमित्र आहे, ती माझी वर्गमैत्रिणी आहे. मी मागच्या गेट टुगेदरही एक शब्द वापरला की बाबा तू असशील अधिकारी तुझ्या घरचा, इथे आहेस तर तो आज मित्र आहे. आणि मी त्याच पद्धतीने त्याच अर्वाच्य भाषेमध्ये शिव्या देऊन तुझ्याशी आज बोलणार आहे. आणि ही जी गंमत असते ही खरोखर मजेशीर असते. मला माहिती तुम्ही आज हीच जगायला इथे आलेले आहात. तुम्हाला या शाळेमध्ये किंवा वास्तूमध्ये तुमच्या काळापेक्षा आत्ता बराच बदल आढळले. आम्ही आमच्या परीने एक संस्कार चालक म्हणून ह्या ज्या कर्मवीर लोकांनी उभा केल्या आणि ज्यात तुम्ही शिकलात ती शाळा मेंटेन करण्याचा प्रयत्न करतोय माझ्या परीने जेवढं शक्य असेल तेवढं. एखादी एक बाथरूम झालेली दिसेल, तुम्हाला हा हॉलही कदाचित तुमच्या वेळेस नसेल. अशा निर्णयात चेंजेस झालेल्या दिसतील. मला तुमच्याकडनं एवढीच अपेक्षा आहे की जसं तुम्ही आज शाळेला आपुलकीने आलात, तुमचे काही सजेशन्स असतील, तुमच्या काही सुधारणा शाळेमध्ये करण्याची काही इच्छा असेल आमच्यापर्यंत पोहोचवा. मी संस्थाचालक या नात्याने नक्कीच त्या इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करेन. मी तुम्हाला आश्वासन देतो की सर्व तर जमेल मला माहीत नाही, त्याच्यात बऱ्याच गोष्टी अडथळे असतात, पण जे काय तुमचे सजेशन असेल माझ्यापर्यंत पोहोचवा. जे काय आपल्याला करता येईल ते आपण नक्कीच करू. परत सांगतो, ही शाळा तुमची आहे. या शाळेमध्ये आवर्जून परत या, हक्काने या. तुमचे जे काही अडचणी असतील आम्हाला सांगा, आम्ही त्या शिक्षक तर तुम्हाला मदत करतीलच कधी. पण हे जे सजेशन्स आहेत हे नक्कीच आम्हाला कळवा, त्याच्याने आम्हालाच इम्प्रूव्हमेंट करण्याची संधी मिळेल. मला असं वाटतं मी फार वेळ घेत नाही आपला. तुम्हाला सर्वांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देतो. माझेही काही कमिटमेंट आहे, मी तुमची रजा घेतो. धन्यवाद. यानंतर माझे विद्यार्थी 2005-06 या विद्यार्थी संघाकडून विद्यालयास आम्ही काही वस्तू भेट म्हणून देत आहोत. संस्थेचे अध्यक्ष तथा आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर सत्यजित पूर्णपात्रे सर तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक शिक्षकवृंद यांना मी विनंती करतो की सर्वांनी हे बक्षीस आमच्याकडून स्वीकारावं, भेटवस्तू स्वीकारावी. समोर बसलेल्या एक 2-5 प्रातिनिधिक स्वरूपात 2-5 विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मुलींनी या ठिकाणी यावं. एक LED स्क्रीन, TV संच हा आमच्याकडून भेट म्हणून देत आहोत. पुन्हा आमच्याकडून विद्यालयास भेटवस्तू म्हणून देत आहोत. कृपया त्याचा स्वीकार व्हावा ही विनंती. माझे सर्व आदरणीय ज्येष्ठ श्रेष्ठ शिक्षक बंधू भगिनी, शिक्षक कर्मचारी वृंद आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता तुम्हाला लाडके विद्यार्थी मित्र म्हणू का पालक म्हणू, पालकच म्हणतो, आदरणीय पालक वृंद,
सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ज्यावेळेस पवन पवार आणि त्याचे सहकारी माझ्याकडे आले, त्यांनी ही जी संकल्पना मांडली की स्नेह संमेलन मेळावा जो आहे तो आयोजित करायचा आहे सर, त्यावेळेस मी त्यांना सांगितलं की आता 2 तारखा बुक झालेल्या आहेत, आपण नंतर करू. मग त्यांनी सांगितले की डिसेंबर महिन्यामध्ये आपण करू सर. मी त्यांना सगळ्यात पहिले सांगितले की शाळा तुमची आहे, तुम्हाला या ज्या पद्धतीने या शाळेमध्ये आपलं स्वतःचा मेळावा जो आहे तो आयोजित करायचा, तुम्ही बाल सवंगड्यांचा मेळावा जो आहे तो आयोजित करायचा आहे, तो कशा पद्धतीने करायचा आहे तो तुम्ही ठरवा. त्यातल्या त्यात या मेळाव्याच्या अनुषंगाने आज विद्यालयाला जी भेट दिलेली आहे, एक स्क्रीन आणि एक स्पीकर आपल्याला मिळालेला आहे विद्यालयाला, त्याबद्दल मी विद्यालयाच्या वतीने आपणा सर्वांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो. त्यातल्या त्यात एकच फक्त बोलतो, फारसं बोलायचं नाही. माझ्या अगोदर भरपूर लोकांनी सगळं काही सांगितलेलं आहे. टेन्शन घेऊ नका, फक्त हार मानू नका. वेळ वाईट आहे रे, फक्त थोडं प्रॉब्लेम्स येतील, दुःख येतील, पण ते सगळ्यांसोबत होत आहे. कारण हेच तर आयुष्य आहे ना, जे होईल ते होईल. आणि टेन्शन घेऊन तरी काय होणार आहे. आपण आज आहे तर उद्या नाही. मस्त आहे ते आयुष्य एन्जॉय करा, आहे त्या परिस्थितीला सामोरे जा. बाळांनो एक लक्षात घ्या, जो तो वेगवेगळ्या विवेचनामध्ये असतो, वेगवेगळ्या पद्धतीने आपलं आयुष्य जगत असतो. परंतु आपण आपलं आयुष्य जगत असताना ज्याही काही परिस्थिती असतील त्या परिस्थितीला सामोरं जायचं आणि अगदी एकमेकांच्या सहकार्याने म्हणा, एकमेकांवर समजून त्या ठिकाणी त्या परिस्थितीवर मात करायला शिका. सगळ्यांनी या ठिकाणी एकच म्हणतो, सगळे सुखात राहते आहेच, त्याबद्दल वाद नाही. यापेक्षा अधिक सुख तुम्हाला प्राप्त हो, तुमची उत्तरोत्तर प्रगती हो, या ठिकाणी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि मी थांबतो. पुनश्च आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल मी विद्यालयाच्या प्रमुख या नात्याने सर्वांतर्फे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. असेच ही शाळा तुमची आहे, केव्हाही या आणि आपण आपल्या विद्यालयाच्या माध्यमातून इतर जे काही विद्यार्थी असतील त्या विद्यार्थ्यांना अशाच पद्धतीची प्रेरणा आपल्याकडून मिळवू, हीच या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. पवन पवार आमचा मित्र आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी येतोय, त्याला मी स्टेजवर आमंत्रित करतो. आभारी राहुल, मनोगत व्यक्त करण्यासाठी मला संधी सगळ्यांनी दिली, सगळ्यांचा आभारी मी. बऱ्यापैकी गोष्टी बऱ्याच लोकांनी कव्हर केल्या आहेत. मी माझं मनोगत थोडक्यात आटोपतो. मी पवन पवार, मी पुण्याला वर्किंग आहे. मी IT क्षेत्रात काम करतो आणि तसंच काही छोटे मोठे सामाजिक कार्य पण करत असतो. त्यानंतर मी सरस्वती स्तवनाने सुरुवात करतो आणि लवकर संपवतो. या कुंदेंदु तुषार आर धवला, या शुभ्र वस्त्रामृता, या वीणावरदंड मंडित करा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रकृती विधी देवैः सदा वंदिता, सामां पातु सरस्वती भगवती विशेष जाड्यापहा. ओम सहनावतु सहनौनतु सहवीर्यं कर्वावहै तेजस्विना वरितमस्तु मा विषावहै. ओम शांती शांती शांती. आपल्या प्रार्थनेचाच भाग होता जो राहिला होता. त्यानंतर आपले ज्यांनी हा वटवृक्ष जो रोपटं लावल्याने वटवृक्ष झालं ते डॉक्टर काकासाहेब पूर्णपात्रे, त्यानंतर डॉक्टर काकूसाहेब, त्यानंतर सुभाष पूर्णपात्रे, डॉक्टर सुभाष पूर्णपात्रे, डॉक्टर हेमांगीताई पूर्णपात्रे यांना मी मनपूर्वक आदरांजली व्यक्त करतो. आणि आता सध्याचे अध्यक्ष सत्यजित पूर्णपात्रे, डॉक्टर सत्यजित पूर्णपात्रे आणि डॉक्टर शुभांगीताई पूर्णपात्रे यांना मी अभिवादन करतो. तसेच इथं बसलेले सगळे शिक्षक, गुरुजन यांनाही अभिवादन करतो आणि आपण जमलेल्या सर्व विद्यार्थ्यांनाही मी अभिवादन आणि नमस्कार करतो. मी थोडक्यात पूर्ण करतो, बरंच ऑलरेडी झालेलं आहे. तर महत्त्वाचं म्हणजे आपण इतके वर्ष शिकल्यानंतर जे धडे गिरवले ते धडे आपल्याला डे टू डे लाईफमध्ये कुठे कामात येतात, आपण त्याचं पालन करतो का,
कोणत्या शिक्षकाने कोणते धडे गिरवले आणि आपण त्याचं काय आत्मसात केलं याचं मी थोडक्यात सांगतो, 1-2 आठवणी सांगतो. आठवणींमध्ये सगळ्यात महत्त्वाची आठवण म्हणजे 2006ला आपण 6वीला होतो. तर आपल्या शाळेच्या परंपरेनुसार वर्ग शिक्षक यायचे पहिल्या दिवशी आणि फळ्यावर वेळापत्रक लिहायचे. त्याप्रमाणे मग पहिल्या दिवशी ओढ राहायची, सगळेजण 2-3 मुलं वर्गात जायचे, दरवाजाजवळ जायचे आणि ते बघायचे की कोणते शिक्षक येतात. येताना वर्ग असायचे, नाही पाडे नाही चालले गेला दुसऱ्या वर्गात. असं करता करता सगळे मुलं मध्ये येऊन गेले दरवाजावरचे आणि सरांची एंट्री झाली. तर एक महत्त्वाचं म्हणजे आपण जो 144 कलम आहे हा आपण म्हणजे गेल्या त्या कोविडमध्ये अनुभवला, तो त्या दिवशी आम्ही अनुभवला होता. सरांची एंट्री झाली, सर गेले फळ्यावर, नेहमीप्रमाणे वेळापत्रक लिहायला लागले. पूर्ण स्मशान शांतता. का रे शांतता एवढी शांतता का होती? शांतता याच्यासाठी होती, सूर्यवंशी सर वर्ग क्लास टीचर म्हणून आले होते. ठीक आहे, ते आले होते, 6वीला आले होते, मग 1 वर्ष निघून जाईल ना. प्रश्न 1 वर्षाचा नव्हता. सर मागच्या वर्षी पण आम्हाला वर्ग शिक्षक कंटिन्यू 2 वर्ष सूर्यवंशी सर वर्ग शिक्षक होते. हे फार रेअरली घडलं आणि ते आमच्याबरोबर घडलं. तर हे सांगण्यामागचं कारण असं, त्यांनी जो शिस्त, नीटनेटकेपणा या गोष्टीसाठी जो त्यांचा जो कटाक्ष होता तो आम्ही आजही पाळतो, आम्ही आजही अनुभवतो. येस. तर आता मागच्या आठवड्यात सहज मी सलूनमध्ये गेलो, कटिंग चालली होती. तर त्यांनी असं पकडलं, सापडले का? नाही म्हटलं सापडायला बी नको. सहज गमती सर. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे डे टू डे लाईफमध्ये सर आपण थोड्या मागची गोष्टी सांगतोय. आपण जेव्हा सुट्टीवर असायचो, दुसऱ्या दिवशी यायचं, तेव्हा आपण काय सुट्टीवर होतो त्याचं लेटर पाहिजे. नाही लेटर असलं की आपल्याला माहिती काय व्हायचं, तर ते लिव्ह लेटर राहायचं. हेच आम्ही त्यावेळेस शिकलो, आज पाळतो. कालही पाळलं. शुक्रवारी जेव्हा मीटिंगला म्हणजे अवेलेबल नसेल, लेट जात असो किंवा सुट्टीवर जात असो, आपण लिव्ह ॲप्लिकेशन टाकतो, पटकन पिंक करतो, आय विल नॉट बी अवेलेबल, आय विल बिकम व्हेरी सून. कळवतो आपण. ही शिस्त आपण तेव्हा शिकलो की आज पाळतो. नंतर अशा बऱ्याच गोष्टी म्हणजे काही काही नोट करण्यासारख्या गोष्टी. सूर्यवंशी सरांबद्दल काही ज्यांची थोडीशी आर्थिक परिस्थिती साधी होती, तर सरांनी स्वतः फी भरली आहे आणि त्या विद्यार्थ्यांना सांगितलं की तू जमतील तसे पै दे, थेंबे थेंबे तळे साचे, त्याप्रमाणे तू मला दे. तर हा एक जो गुणधर्म होता हा त्यांच्यात छान होता आणि आपणही तो पास ऑन करायला पाहिजे, आपणही तो आत्मसात केला पाहिजे. ही एक त्यांनी एक चांगली शिस्त, नीटनेटकेपणा यावर आपण आजही काय आपण ते शिकलो आणि आपण पुढे घेऊन जात आहोत. त्यानंतर गंमत झाली 5वी 6वी, आली 7वी. 7वीला तेच पहिल्या दिवशी कोण येते कोण आलं सर? शांत आणि संयमी सर, देसले सर आले, जे असे पकडून ठेवले होते ते एकदमच सुटले. त्यामुळे आपल्याला माहिती सर शांत संयमी. तर जो जल्लोष झाला तो फार वेगळा होता. सरांकडनं आम्ही ते साधे सरळपणा, शांतपणा हे घेतलं. त्यानंतर ते थोडे परमार्थी घेतले. रघुवीर समाजांच्या बैठकीला जातात, काही मुलं जोडले गेले त्यांच्याद्वारे, त्यांच्या आम्ही म्हणजे परमार्थाला लागलो. इन शॉर्ट हा एक आम्ही त्यांच्याकडनं घेतला. आणि एक महत्त्वाचं म्हणजे जेव्हा आपले 10वीच्या बोर्डाचे पेपर होते, खूप छान गोष्टी होती. भूमितीचा पेपर, भूमिती कठीण पेपर. आर.बी. पाटील सर म्हणते मी शिकवला कठीण कसं काय झाला, पण तो थोडासा होता कठीण. पण जेव्हा भूमितीचा पेपर होता AP हायस्कूलमध्ये, जेव्हा तो पेपर होता त्यावेळेस पण असंच असायचं की कोण येते सुपरवायझर. आम्ही बघायचो आपल्या क्लासचे, आपल्या शाळेचे येत आहेत की दुसऱ्या शाळेचे ABचे येत आहेत. तर एका सरांची एंट्री झाली आणि फुल जल्लोष झाला. तर जे शेजारी बसलेले होते AB हायस्कूलचे, ते विचारले काय झालं. काय नाही सर आले, आज जो खेळ आहे ते सगळे बॉल आपल्याला फ्री आहे. दिसले सर ते आम्हाला. अशा गोड आठवणी
तर असे दशरथ सरांतर्फे आम्ही ह्या गोष्टी शिकलो, साधे सर्वेपणा वगैरे. त्यानंतर आर बी पाटील सर, काटेकोरपणा. तुम्ही जेव्हा कोणत्याही गोष्टीला आधी जाता तुमचं प्रिपरेशन चांगलं असलं पाहिजे. प्री रिक्विजिट तुम्ही ऑलरेडी व्यवस्थित प्रिपेअर्ड असले पाहिजे. तर जसं त्यांचं भूमितीचं असायचं तर आपले कंपास बॉक्स असायचे, तर तुमचे जे ॲप्रेटस आहेत ते व्यवस्थित असले पाहिजे. ते असतील तरच तुम्ही पुढे व्यवस्थित ज्या गोष्टी घडणार आहेत त्या होणार आहेत. तर ह्या गोष्टी आम्ही त्यांच्याकडनं शिकलो. काटेकोरपणा, तेही शिस्तीत फार कडक होते. तर त्यानंतर आपण बोलू बोरसे सरांबद्दल. बोरसे सरांबद्दल इंग्लिश प्रोफिशियन्सी, इंग्लिशचे वर्ड्स, बऱ्याच गोष्टी इंग्लिशच्या तेव्हा ज्या सांगितल्या त्या आजही लक्षात आहे. इट्स नॉट स्टाईल, इट्स स्टाईल्स. स्टाईल्स, इट्स नॉट स्टाईल. अशा भरपूर गोष्टी होत्या सरांनी आपल्याला फॉरेन भरपूर गोष्टींनी आपल्या क्लिअर केल्या. आणि आज पण आपण त्यांच्या ह्या कम्युनिकेशन स्किल्स वगैरे आपण यूज करतो. ते शिक्षकांचीच देणे, जे की बोरसे सर इंग्लिशबद्दल. तसंच त्यांनी आपल्याला नेहमी त्यांचा कटाक्ष शाहीचा पेन वापरा, अक्षर सुवाच्य आणि सुंदर असेल. तर ही गोष्ट वापरण्याजोगी होती, आपण ती फॉलो केली. आज एक सगळ्या म्हणजे बऱ्याचपैकी विद्यार्थ्यांचे मी आल्यानंतर अक्षर बघितले, रुचीचं बघितलं, अजयचं बघितलं, खूपच भारी आहे. ते आज पण 10वीच्या पेपरला बसलं काही लिहिलं तरी फुल मार्क्स भेटतील. इतके छान आपल्या शिक्षकांमुळे, सूर्यवंशी सरांमुळे पण अक्षराचं बऱ्यापैकी डेव्हलपमेंट झाली. त्यानंतर तरडे सरांबद्दल बोलू. सुसंस्कृतपणा, सुसंस्कृतपणा. संस्कृत सरांनी खूप छान शिकवलं. आणि तरडे सरांबद्दल म्हणजे चाकोरीत असणं. तू चाकोरीतच चालला पाहिजे, तू तुझी लाईन सोडली नाही पाहिजे, असा त्यांचा एक अट्टास असायचा. आणि चाकोरी जर आपण त्या सुभाषितांमुळे मी शिकलो होतो. इकडे वेलांटी तिकडे नाही गेली पाहिजे आणि तिकडचा उकार इकडे आला नाही पाहिजे, मार्क्स कमी होता. ही चाकोरी आम्ही तुमच्यापासून तिथून घेतली. ओके. त्यानंतर गोरे सर वक्तशीरपणा, खिलाडू वृत्ती आणि शारीरिक संतुलन. सर भूगोल आणि खेळाचे टीचर होते. त्यामुळे आणि महत्त्वाचं म्हणजे जेव्हा आपण शाळेला लेट व्हायचो तेव्हा गेट बंद व्हायचं. मग सर यायचे, सोडा हळूहळू एकेकाला, का लेट झाला. त्याच वक्तशीरपणा म्हणजे तिथं वक्तशीरपणा शिकलो, वेळेत जाणं. आणि आज आम्ही IT क्षेत्रात असल्यामुळे आम्ही मिनिटभर पण लेट होते. आमच्यात तसं चालत नाही, म्हणून मी ती गोष्ट तेव्हा शिकलो, आपणही सगळेजण तेव्हा शिकलो. खिलाडू वृत्ती, हारजीत असते, आपण ती पचवली पाहिजे. कधी डाऊनफॉल असतो तर कधी आपण वरती येतो. तर खिलाडू वृत्तीनुसार आपण सगळ्या गोष्टी घेतल्या पाहिजे, हे आपण त्यांच्याकडनं शिकलो. आणि शारीरिक संतुलन आपण मेंटेन केलं पाहिजे. आज बऱ्याच मित्रांना भेटलो, खूप त्यांच्या शारीरिक त्यांच्या तब्येती वगैरे काहीच्या व्यवस्थित खूप झाल्या आहेत. तर शारीरिक संतुलन असलं पाहिजे. आपण तिथून घेतोय, आपण पुढेही करू, आपण या गोष्टी मेंटेन करू अशी आशा करतो. वाघमारे मॅडम, त्यांनी आपल्याला मराठी शिकवलं आणि नीटनेटकेपणा, व्यवस्थित टापटीपशीर या गोष्टी असल्या पाहिजे. आणि आपण त्या आजही पाळतो. मराठीत काना, मात्रा, वेलांटी वगैरे चुकल्या नाही पाहिजे. आम्ही बऱ्याचदा निबंध वगैरे त्यांच्याकडे चेकिंगला जायचो की काही चुकले काय नाही. तर त्यांच्याकडनं त्यांचे जे गायडन्स भेटायचं त्याच्यातून आम्ही नीटनेटकेपणा आणि टापटीपणा या शिकलो की हे असंच असलं पाहिजे, तसं असलं पाहिजे, मी याने ग्रोथ करू शकतो. तर ही वाघमारे मॅडमबद्दल. संन्यासी मॅडम, आपल्याला संन्यासी मॅडम नंतर बाकी नंतरच्या बॅचेसला नव्हत्या, आपल्या बॅचेसला होत्या. संन्यासी मॅडम इतिहास घ्यायच्या. इतिहास इतका महत्त्वाचा विषय आहे, इतिहासातून आपण खूप काही गोष्टी शिकतो. जसं की आता त्यांनी इतिहास जो घेतला, औरंगजेब झालं, शिवाजी महाराज झालं, संभाजी महाराज झालं, म्हणजे भरपूर गोष्टी खूप काही आहे त्याच्यात. तर संभाजी महाराज, शिवाजी महाराजांनी समाजाप्रती काय केलं, कोणत्या लेवलला जाऊन केलं, हे आपण आज या गोष्टी बघितल्या पाहिजे आणि त्या आत्मसात केल्या पाहिजे. तर हे त्यांनी खूप छान प्रकारे शिकवलं आणि आपण आजही आत्मसात करतो. आपणही समाजात काहीतरी देणं आहे म्हणून आपण काहीतरी समाजासाठी करतो. आता मागेच आपण संभाजी महाराजांचा